आज खुशी असती नवऱ्याला काय 7 जन्म मागायचं असतं. हा 7 जन्म मागावा का काय असं का कटाळी ह्याच जन्मात. नाही नाही त्या जन्म कटाळी काय मला आ नाही नाही तुम्हाला कशी कटाळ नाही ना. नाही नाही त्या जन्मात नाही. हा पुढचा जन्म कुणाला माहिती हाय का नाही. अरे पण कटाळी घ्या जन्मात. लोक 7 जन्म 7 कायचे 7 जन्म एवढा एकच जन्म आहे हाय का नाही. नाही हे खरं माणसाला आहे. एकच जन्म आहे. खरं आहे. माणसाला एकच जन्म आहे फक्त ते एकच मनुष्य जन्म आहे. आणि एक सगळ्यात चांगला जन्म आपला आहे. हा मनुष्य जन्म सगळ्यात चांगला आहे. असा नवरा भेटाय पुढच्या जन्मात बी नाही कटाळायचे. नाही ना. म्हणजे असा नवरा छान आहे मस्त आहे माझा नवरा. खरंच असले ना 7 जन्म तर 7 जन्मात हेच नवरा भेटावा असं अरे म्हणतात वा देवाला. वा भरपूर श्रद्धा दिसते नवऱ्याला. लय श्रद्धा आहे. नवरा देव असतो देव असतो. महादेव असतो. आईला दीपाली आज खुश आहे पण. हा महादेव आहे नवरा. असं का. मग सकाळी सकाळी दीपाली मॅडमची चालली आहे सध्याला पूजा. तर मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. देशमुख हा तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओके धन्यवाद. सेम टू यू. तुला पण. थँक्यू. अरे काय येणार आहे. हा काय येणार आहे. सकर मकर शांती. असं आहे. जॉक. व्हॉट इज जोक. चला दीपाली किती आहे पटकन पूजा करून. सकाळच्या 8 वाजल्या जवळपास आणि अंदाजे आणि दीपालीची चालली पूजा. तर संक्रांती आज तर अगोदर देवाची पूजा करून घेते इथं बेलाची आणि उंबराची. तर सकाळची पूजा झाल्यावर मग आज संक्रांती मग तर ते व्यवसायासाठी गावात जातेतच. पण सकाळची पूजा जी आहे तर सकाळ सकाळ आम्ही आपली करून घेत असतो. हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरूचे स्मरण करा परमेश्वर यही खरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरूचे स्मरण करा. झाली पूजा. दीपाली मॅडमची पूजा झाली आज सकाळ सकाळ एकदम मस्तपैकी. आणि सकाळ सकाळ नाही का पूजा केली ना 8च्या अगोदर तर फ्रेश होतं आहे का नाही. वाटतं हा. हा तर आज काय बा निसते पायातले चमकत येत बा. अयो मॅडम सकाळपासून चाललंय लय चमकत लय. अयो किती खुश आहे. किती खुश असतात बाया. छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा खुश असतात. हा का छोट्या छोट्या गोष्टीतच आनंद असतो. छोट्या छोट्या गोष्टीतच आनंद मानायचा असतो. बर पायातलं दाखव तुझं एकदा थोडस. म्हणून नाही तू खुश आहे एवढी म्हणल्यावर. बघितलं का माझं पैंजण. देखो ये पैंजण. हा भारी आहे. ते दुसरं येते का? हे पैंजण. अयो नखपाली सण पैंजण. अगं बाया 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 हाताची दाखव. मेहंदी बिंदी काय काढली का थांबी ते केली. तर हातातली मेहंदी आणि नखपालीच बघायची आहे. दाखव ना ते स्पेशल संक्रांती स्पेशल मेहंदी आणि नखपालीच. अयो मेहंदी काढली सकाळ कधी काढली मेहंदी. रात्री. रात्री का. छान मेहंदी काढून घेतली. संक्रांतीचं लेडीजचं जरा हेच असतं का. मग सणच असतो संक्रांती. हे दाख नखपालीस नखपालीस नखपालीस. अयो तुम्ही काय आणलंय ते सांगा. मी काय नसतो आणत. आणलं नाही. काय आणायचंय. आणलंय की घरात. आणलंय काय आणलंय. काय नाही तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टींनी तुम्ही आनंदित होतात त्याच्यामुळे काय जे आणलंय त्याच्यात खुश आहेत आहे का नाही. दाखवले मेहंदी. बर येऊ घरात देऊ पूजा. हा ये दीपाली सणाचं आज खुश आहे संक्रांतीचे. चला तर आता सध्याला आम्ही आलो तर रानात. मी बी आलोय आणि दीपाली पण आली. पण दीपाली अजून घरी निघाली आणि मी आलोय आता रानात. तर दीपाली येणार आहे काही माळवण यायला आणि मी आलेलो आहे टमाट्याचे झाडाला लाकडं लावायला. तर बघू आता दीपाली तुम्हाला मी दाखवतो. दीपालीचं माझं आपलं आपलं काम काय रानात असते ती एकदा बघा. तर ते झाडांना खड्डे खांदते तर कशाच्या तंबाट्याच्या झाडांना. कशामुळं तर तंबाट्याचे झाड असे रेलत येत ना खाली आणि तंबाटे सडतेत. त्याच्यामुळे वरती लावल्यावर तंबाटे खराब होत नाहीत. लाकडं लावले ना हा असं उभा राहतं मग. हा खडे खांदतो आणि सगळ्या झाडाला साईडने आहेत ना झाड आहे त्याला खडे खांदून घेतो जेवढे होतील तेवढे आणि आपण लाकडं लावू आणि लाकडाला मग बांधू. तोपर्यंत बोर चालू करा ना मग. चालतं मी बोर घेतो चालू करून. करा बरं पटकन बोर चालू करा. अर्धा किलो वांगे तोडा. वांगे तू तोडे बोर चालू करतो. ओके.
मला सकाळी सकाळी सगळ्यांचीच कामाची गडबड आहे. दीपाली लागली वांगे तोडायला. मी करतोय आता बोर चालू. तर बघू आता सगळ्या लिंबुनीला बी एका झाडाला पाणी द्यायचंय. दीपालीचं चाललंय आता सध्याला वांगे तोडायचं काम. तर दीपाली तोडती आता सध्याला वांगे. आज आहे संक्रांत स्पेशल आणि आज सण बी आहे आणि काम आवरावं लागतील. तर हे वांगे तोडायचे म्हणजे एक जणाला 1 किलो द्यायची आहेत गिरायकाला आणि मेथी पण द्यायची. आणि मग पुन्हा आज स्वयंपाक, पुन्हा वावसाला जायचं दीपालीला आणि घरचे सगळे काम, दुकानाला गिरायक, स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक करायचा. बघा असे काम असतील. मग किती काम असतं बायाच्या जातीला, लय काम असतं. काय बायाच्या जातीला लय काम असतं. हा बायाची जात असते का? हा मग बर बर. बाया माणसाला म्हणजे लेडीजचा सर्व म्हणजे लेडीजचा आज म्हणजे सगळ्यांनाच काम हा. असतं आणि आज स्पेशल सण असतो आज लेडीजचा लेडीजचाच. हा सर्व आज महिला त्यांना मंडळ लय आज खुशी बिझी असती. असतील. हा आज खुशी असती, नवऱ्याला काय 7 जन्म मागायचं असतं. मग मग काय म्हणणं आहे मग आता इकडे बघ ना एकदा. काय म्हणणं आहे तुझं की बाबा 7 जन्म मागावा का काय असं का कटाळे ह्याच जन्मात? नाही नाही हे जन्म कटाळे काय मला आ नाही नाही तुम्हाला कशी कटाळ नाही ना? नाही नाही ह्या जन्मात नाही. हा पुढचा जन्म कुणाला माहिती हाय का नाही? अरे पण कटाळे घ्या जन्मात. लोक 7 जन्म 7 कायचे 7 जन्म, एवढा एकच जन्म आहे हाय का नाही? नाही हे खरं आहे. माणसाला एकच जन्म आहे. खरं आहे. मग? प्रत्येक वेळेस आपण एवढं पुण्यवान आहेत का आपल्याला 7 माणसाचा जन्म भेटेल? यायला. आपण थोडी 7 जन्माला येणार मग तर हा म्हणलंय फक्त सध्याला एकच जन्म माणूस आहे. माणसाच्या मनुष्याला एकच जन्म आहे फक्त, ते एकच बी जन्म मनुष्य. आहे. आणि एक सगळ्यात चांगला जन्म आपला आहे. हा मनुष्य जन्म सगळ्यात चांगला आहे. बरं मेन मुद्दा होता मग काय ह्याच जन्मात कटाळी का पुढच्या काही नाही नाही पुढच्या जन्मात असा नवरा भेटाय पुढच्या जन्मात बी नाही कटाळायचे. नाही ना? म्हणजे असा नवरा छान आहे, मस्त आहे माझा नवरा हा. आणि हौशी आहे, त्यामुळं कटाळत नाही मी. ओके कटाळत नाही. ओके असं 7 जन्म भेटा, उलट खरंच असले ना 7 जन्म हा. तर 7 जन्मात हेवत नवरा भेटावा असं अरे म्हणतात वा देवाला. वा भरपूर श्रद्धा दिसते नवऱ्याला. लय श्रद्धा आहे. नवरा देव असतो, देव असतो. महादेव असतो. आयला दीपाली आज खुश आहे पण. हा महादेव आहे नवरा. असं का? मग का मलाच खुश करायसाठी म्हणतीये? नाही खरं म्हण, खोटं कसं बोलन? आज कसं खोटं बोलावा? नाही नाही आज काय टमाटे गुले बरं ऐक ना. तर ती मी आळ बोलली तू टमाटे घेऊ का टमाटे घे ना. घरी? घे आपल्याला होतील घे. आपल्याला होते ना. हा बरं वांगे तोडलेत का बघ सगळे हा, तोडून वांगे घे. तोडले तर आणि बरोबर. मी ती काढाल तिथे वर या तिथे हिडू काढू बाकीचा. हा, हा. बघ टमाटे तर किती एवढा येतो. यो टमाटे तोडले होय. हा केवढे टमाटे? हो. हा हो का? बाबा 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 खरंच टमाटे आहेत. हा दीपाली जर अशी झाडं लावली आणि व्यवस्थित फवारणी टायमाला झाली हो, काय तर टमाटे दिले. खरंच टमाटे आहेत. टमाटे आणि आपल्याला ताजी ताजी खायला बी फरक होतो. फरक होतो, हा. कोणाला आता लागले तर मेथी? मेथी बी आहे ना. मेथी आता मेथीच्या जुड्या द्यायच्यात आणि वांगे द्यायचे होते ना. आता घे मेथी काढून एकदा थोडी. आपल्याला 2-3 जुड्या काढ आणि द्यायला काढ. कारण कसं आहे ताजी ताजी मेथी खाल्लेली बरी. मला लय आवडती मेथीची बी भाजी त्याच्यामुळं. आवडते ना? मस्त करते आता मेथीची भाजी. त्यांना 2 जुड्या पाहिजे असल्या तर आपल्याला 2-3 जुड्या घे. आपल्याला 2 जोड्या लय झालं. बरोबर घे. आपण घरात माणसंच किती आहेत अर्धा आहेत खात पण बरं असतं. काय व्हायला जातंय काय? नाही जात व्हायला. एवढी मेथी आहे असं नाही. आणि त्याच्यानंतर इकडच्या साईडला पण चांगलीच मेथी आहे. आणि हे शापू चुका आहे, चुका कोणचा चोका हे ना? हे चुका आहे. हा ह्याचं बी धरायचं त्याचं बियासाठी हे ठेवलेलं आहे, त्याचं बी काढायचं आणि पुन्हा दुसऱ्या जागेला लावायचं. नाही कापून घ्यायचा हा आणि मग ते फुटन त्याचं बी पुढच्या वर्षाला लावायचं. हा 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 तर दीपाली म्हणती आम्ही लय कष्ट करतो, हा कष्ट ना. घेतो. लय कष्ट करतो, काय करावा? काय आहे, कष्ट कुणाला नाही चुकले, सगळ्याला कष्ट करावंच लागते दीपाली. हा करावं लागतात पण आपण बी करतोच ना लय. हा करावंच लागते कष्ट दीपाली. कष्टाशिवाय काय पर्याय? कष्टाचं फळ सर्वांना भेटत असतं. हा. इमानदारीचं फळ कवा आणि भेटतंय कष्टाचं काय फळ. माहित फळ. असं काय कमी आहे तुला? हम्म. असं काय कमी आहे तेव्हा? असं मला माझ्या आयुष्यात अजून काहीच कमी नाही पडलं. हा मग तेच म्हणलं ना, तू म्हणजे आता कष्टाचं फळ कधी भेटतंय, पण असं बी काय कमी आहे आयुष्यात? म्हणजे खरं म्हणजे माझ्या आयुष्यात मला आजपर्यंत काहीच कमी नाही पडलं आणि इथून पुढे बी नाही पडावं अशा अपेक्षा आहे. बरोबर आहे, बरोबर आहे ना. दीपाली म्हणते, कष्ट करीत राहिलं काय नाही कमी पडलं. दीपालीला वाटतं आता सध्याला की कष्टाला फळ द्यावा, पण ऑलरेडी देव देतच असतो कष्टाला फळ आणि ऑलरेडी आहे बी ना. काय अशी कमतरता नाही की जेणेकरून खूपच काही कष्टाला फळ नाही म्हणून असं थोडीच आहे.
कमतरता कशालाच नाही आजपर्यंत. सगळं देवानी खाऊन पिऊन सगळं दिलंय आणि लोकाला. सगळं जिथले तिथं आहे. हा 2 टाइम रटून चांगलं चांगलं खायला आहे आणि आनंदात आणि खुशीत आहे. ह्याच्यापेक्षा अजून काय काय पाहिजे? नाही पाहिजे ह्याच्यापेक्षा. अपेक्षा ह्याच्यापेक्षा जास्त काय नको बी, बाद झालं एवढंच. काय असतंय, अपेक्षा किती बी केल्या ना तरी अपेक्षा माणसाच्या कमीच कमीच असतात. प्रत्येक जणाला ह्या मोठ्या मोठ्या अपेक्षा आहेत ना, ह्या माणसाला हव्याच वाटतात नाही का. गाडी बंगला ते सोडा हो, 2 टायमाचं चांगलं भेटते ना जीवन जगायला. बडीशेप लावलेली उगली बघायची. बडीशेप काय उरकत, कारण स्वयंपाक आवरलाय. आवरलाय म्हणजे डाळ वगैरे टाकलीये, डाळ झाली, भात झालाय, गुळणी झालंय, हा अजून भजेचं बी भज्याचं मळय, कणिक कणिक मळून झाली, सकाळ सकाळ. सगळं झालंय. हा 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 हा. तर काय म्हणत होती आता, काय काय काम करायचंय? लय म्हणलं काम करायचं, अजून घास कापायचा आहे तुम्हाला, बडीशेप दाखवायची. इकडे बघा बडीशेप. बडीशेप दाखी नका, पण घास कापायचा असतो ना. अजून हरभरा घ्यायचाय, एक कणीस घ्यायचंय. वांब्या घ्यायच्या वांब्या घेतल्यात मी. घेतल्यात का? एक कणीस घ्यायचंय. कोणचं बडीशेपचं? बडीशेप हे काय, हे काही ही बडीशेपचं झाड हो का, आहे ही बडीशेपचं दिसाना बी. ही होय, ही एक आणि ही एक. बरं येऊन दे ना बडीशेप बघू मग. ह्या लाईनीला सगळी बडीशेप आहे. बरं येऊन दे बघू, बडीशेप लावली होय. लावू येऊन दे कसे ते बघू मग. तर बघा दीपालीचं असं सगळं सकाळ सकाळ काम असतंय. आणि दीपाली झाली आता मेथी काढून, आता थोडा हरभरा घ्यायचा आहे, थोडंसं ज्वारीची कणीस घ्यायचंय, गव्हाच्या वांब्या घेतल्यात आणि जायचंय घरी. चला मॅडम. मॅडमला आज दिवसभर गाठी घेऊ. गाठी. हा घे ना हरभरा, घे ना हरभरा तर लयच मोकळा झाला पाहिजे. हरभरा. मग आता रोज येते तर खायला बी आपण नेत होत ना. तो हरभरा जरा मोठा आहे आणि कावळा आहे. हा घे हरभरा. ही व्यक्ती 2 तिरम्याला झाली. हे घे ना ज्वारी. कणीस. हा कणीस घे ना. चांगलं आहे ते. यंदा हुरडा नाही तयार झाला तर वरच आले संक्रांत. पण घे आता काय करते, जसं असेल तसं. पिरगळून तोडू ना. मीच पिरगळू का? पिरगळ. अरे ठेव ना हरभरा खाली. तुटना सुद्धा कणीस. काय नाही, गोड लागत असते. ताट 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 म्हणून खाल्लं लहानपणी. ते कांड्या तोडायचं आणि सोलायचं आणि ताट म्हणून खायचं. चला झालंय का? तुला वाटं लावतो पटकन, म्हणजे मला बाकीचे काम करायला मोकळं. घास कापायचा अजून. बरं बरं कापू. लिमोनीला पण पाणी देणं चालू आहे. काम करता करता एक एक आळं भरायचं लिमोनीचं. हे आहे लिमोनीचं झाड, लय मोठं आहे. तसंच लय मागं पुढे होत आहे ना. तर इकडं आत्ताच लिमोनीच्या झाडाला पाणी दिलंय. कोथिंबीर कुठे आहे दीपा? चल म्हणजे एक सारा लावला होता पण खराब झाली. त्यातल्या आपल्या पुरती थोडीफार तर न्यावंच लागेल ना. हा हा. आपल्याला कोथिंबीर शिवाय काही खाऊ वाटत नाही. चालतं घे कोथिंबीर घे. पळून दाखवायचं म्हणजे की लिमोनीचं झाड होतंय मोठं आणि आपला कॅमेऱ्यात ती काय बसायला तयार व्हायना. चला सकाळ सकाळ एकदम मस्त आणि सुंदर असं वातावरण झालंय. आणि दीपाली आली आत्ता. इकडं पण मेथी टाकली पण कोथिंबीरच नाही. सणासुदीची आम्हाला स्वतःला कोथिंबीर नाही. टाईम आलं तर आम्ही इकित असतो आणि आता सध्याला कोथिंबीर सुद्धा नाही. आता दीपाली बघते इकडं तिकडं कोथिंबीर. चला तर रानात आलं बघा ना, किती हिरवळ वाटते. आणि दीपालीला काय कोथिंबीर सापडा ना. तर आता गाजर आहे तिथं आणि गाजरात थोडीफार कोथिंबीर राहिली, ती का व्हायना निवडी. ती वेळ कधी वाईट येईन आणि चांगलं येईन ह्याची काय सांगता येत नाही. तसंच आज परिस्थिती झाली की कोथिंबीर आम्ही स्वतः विकायचं दुसऱ्याला, आणि आज वेळ अशी कोथिंबीर नाही की आम्हालाच आज कोथिंबीर नाही सणाला. एवढं अवघड आहे. तर चला चालूच असतंय. जिंदगीचे सुख आणि दुःख हे दोन्ही गोष्टी जिंदगीत दिल्यात, तेव्हा तर सुखाची आणि दुःखाची किंमत कळते. चला तसं कधी आपल्याकडे नसतं स्वतः. दीपा त्या पलीकडे साईडला पण कोथिंबीर आहे अजून. लागली तर आहे बस. बघा ती पलीकडे तुझ्या पाठीमागं. तिकडे नको. आणि हे आपला सणासुदीचा टाळा हरभरा. तर हे एकदम हिरवागार आहे अजून. तर इकडं काय झालंय, नुसता पसारलाय. त्याच्यामुळे इथून अजून गाठी आलेत पण फुलं बी आहेत अजून. नाही का बघा ना, गाठी बी आहेत आणि फुलं पण अजून आहेत. अहो घास कापायचा आहे अजून, थोडा घास न्यायचा आहे का? चला आता दीपाली चला आता घास काप आणि घरी जा. जा बरं, तुला बी ना दुकानाला गिरायकन स्वयंपाकन, लहान लहान लेकरं. कुबू कुबू नंतर दाखव. कुबू बी आता आज नाही, नंतर दाखव कुबू. तर 4थं आणि 5वं 5 झाड आहेत दीपा. शॉर्टकट मध्ये दाखिले.
तू काय कर द्या ना घास मीच कापून देऊ का तू काप ना मला आता ही बघा ना माझ्या हातात ह्याच्यावर मांडा असा हाय, द्या ना, बरं बरं please. बरं चला मी ते थोडा घास कापून माझं बी काम राहिले साईडला तसंच आणि दीपालीला थोडासा घास शेळ्याला कापून देतो म्हणजे करडण शेळ्या खातील. हा तुला घास कापून द्यायचा आहे मला ते खड्डे खांदायचे आहेत लिंबूचे झाड आहेत ह्याला पाणी द्यायचंय. द्या पटकन घास कापून द्या ना प्लीज बरं 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 घरी. चला दीपालीला घास कापून दिला आणि दीपाली पटकन चालली कारण दुकानाला पण गिरायक येतंय आणि आनंदी पण घरीची आहे विराज घरी आहे आणि स्वयंपाक पाणी चालू आहे सकाळ सकाळ त्याच्यामुळे दीपाली फास्ट गेली आज घरी थांबली नाही लय वेळ आम्ही बी काय जास्त घास वगैरे कापताना दाखिल नाही. चला